जपानचं हे काळं सत्य खूप कमी लोकांना माहीत असेल। जगात काही अशा घटना घडल्या आहेत जे इतिहासाच्या पुस्तकात नाहीत, शाळेत शिकवल्या जात नाहीत आणि जे मुद्दाम लपवून ठेवल्या गेल्या। दुसऱ्या महायुद्धाच्या काळात जपानचा एक डॉक्टर आणि मायक्रोबायोलॉजिस्ट शिरोइशी जपानी आर्मीच्या मदतीने चीनमधील मंचुरिया भागात एक गुप्त रिसर्च सिटी उभारतो। त्याचं नाव होतं युनिट 731। हे हॉस्पिटल नव्हतं, ही एक लॅब होती। तिथे जिवंत माणसांवर प्रयोग करून बायोलॉजिकल वेपन तयार केले जात होते। जपानने हे प्रयोग स्वतःच्या लोकांवर नाही केले, कारण मंचुरिया त्या काळात जपानच्या पूर्ण मिलिटरी कंट्रोलमध्ये होतं। ना फ्री प्रेस होती ना कोर्ट होतं, फक्त मोठी लोकसंख्या होती। एक्सपेरिमेंट साठी परफेक्ट। येथे लोकांना मुद्दाम प्लेग, कॉलरा, अँथ्रॅक्स सारखे जीवघेणे आजार दिले गेले। कोणालाही अॅनेस्थेशिया न देता जिवंत लोकांचे शरीर कापण्यात आले, तर हे पाहण्यासाठी की मानवी शरीर आतून कसं रिॲक्ट करतं। हे प्रयोग इथेच थांबले नाहीत, या आजारांचे किडे पूर्ण चायनीज शहरांमध्ये सोडण्यात आले, फक्त एकच गोष्ट पाहण्यासाठी की रोग किती वेगाने पसरतो। म्हणजे 1930च्या दशकात जपान बायोलॉजिकल वेपन्स तयार करत होता। या अमानवी प्रयोगांमध्ये 3000हून जास्त निरपराधी लोक मारले गेले। हे सगळं ऐकून धक्का बसतो, पण खरी धक्कादायक गोष्ट अजून पुढे आहे। या सायंटिस्टना शिक्षा झाली नाही, त्यांना इम्युनिटी देण्यात आली, कारण त्यांनी गोळा केलेला बायो वेपन्सचा डेटा का व्हॅल्युएबल होता की अमेरिकेने तो डेटा घेतला आणि बदल्यात या जपानी सायंटिस्टना नवी ओळख दिली आणि पूर्ण माफी दिली। हे अविश्वसनीय आहे, पण सत्य आहे। आजही जगाच्या वेगवेगळ्या भागात अशाच गोष्टी गुप्तपणे घडत असल्याची शक्यता नाकारता येत नाही। म्हणूनच कदाचित काही लोक रातोरात गायब होत असतील, कारण इतिहास फक्त भूतकाळात राहत नाही, तो कधी कधी आजवरही आपली सावली टाकत असतो। आणि अशाच रहस्यमय घटनांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा।